तो आओ यार, अपने कान में ईयरफोन्स डाल लो। क्या डाल भी लिए? वह तेज हो रहा है, वह तेज हो रहा सालो। खैर शुरू करते हैं बिना किसी बकचोदी। तर भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर भावांनो, सर्वात पहिले आपल्याला दोन ॲप ओपन करायचे। तर ते ॲप पहिलं प्रोटॉन VPN यूज करायचं, त्याच्या लिंक आपण दोन्ही याच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे। तर ते ॲप ओपन केल्यानंतर इथं पहिले सर्व्हर कनेक्ट करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता आपण कनेक्ट करून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर मिनिमाइज करून आपलं कॅपकट ॲप जे ते ओपन करून घ्यायचं आहे। आता ते थोडा लोड घेतं, आपल्या मोबाईलवर डिपेंड असतं ते। आता सर्वात पहिले ओपन केल्यानंतर एक तुम्हाला असा एक स्पेस येईल, त्याच्यामध्ये खाली बघा राईट साईडला एक क्रिएट नावाचं ऑप्शन येईल, तिथं क्रिएट करायचं आहे। क्रिएट केल्यानंतर फोटोजमध्ये जायचं आहे आणि खाली जाऊन तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मटेरियलमध्ये देईल सर्व, ते तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे। सर्वात पहिले बॅकग्राऊंड ओपन करायचं आहे। मटेरियलला पासवर्ड राहील, पासवर्ड हे व्हिडिओमध्ये दिलेला राहील, काय विषय नाही, 2 स्टेपमध्ये पासवर्ड राहील। आता ही जी लेअर घेतली आपण ती वाढून घ्यायची, 24 सेकंदपर्यंत वाढून घ्यायची। त्याच्यानंतर काय करायचं, सिम्पलमध्ये तुम्हाला सॉन्गची लिंक पण मी देऊन टाकेल, सॉन्ग तुम्हाला देऊन टाकेल, ते तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं, ॲड करून घ्यायचं आहे। मी सिम्पलमध्ये येतं एक्स्ट्रॅक्ट करून घेतो। आणि सर्वात पहिले तर बॅकग्राऊंडला यायचं, बॅकग्राऊंड ॲड केलेलं असतं आपण, त्याला पहिले ॲनिमेशनमध्ये जाऊन एक इफेक्ट द्यायचा आपल्याला। तर इफेक्टचं नाव आहे इथं सर्च करायचं, डायरेक्ट शेक नाव आहे त्या इफेक्टचं। शेक केलं का की पहिल्याच नंबरचा एक इफेक्ट येतो, शेक सर्च करायचं, शेक ऑलवेज समथिंग काहीतरी आहे, शेक अवे नावाचा एक इफेक्ट आहे, तो मारून घ्यायचा। बघू शकता एकदम प्रॉपर बीट बसते त्याला। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यानंतर खाली बघा एक 4 नंबरचं ऑप्शन दिसतंय ओव्हरले, त्याच्यामध्ये जायचं आहे। 4 नंबरच्या ऑप्शनमध्ये जाऊन ॲड ओव्हरले करायचं, फोटोजमध्ये जायचं आणि सर्वात पहिलं बिल्डिंगवाला जो इफेक्ट आहे तो घ्यायचा आहे, जो फोटो आहे आपण घेतलेला। तुम्ही तुमच्या महानगरपालिकेचा किंवा तुमच्या ह्याने तुम्ही घेऊ शकता फोटो, तो ॲड करून घ्यायचा आणि त्याला ना सिम्पलमध्ये खाली करून घ्यायचं, स्क्रोल फुल स्क्रीन करून सर्वात खाली करून घ्यायचं आणि पहिली बीट की मारून द्यायची आणि मग बघायचं बीट कुठं बसते, जिथं बीट एंड होते ना, प्रॉपर जिथं एंड होईल तिथं तुम्ही एक बीट लास्ट देऊन टाकायची, बीट देऊन टाकायची आणि जे खाली केलेले होते आपण PNG ते वर घ्यायची, प्रॉपर जिथं आपल्याला ठेवायची तिथं। आणि ग्राफमध्ये जाऊन मग एक फ्लो 2 नावाचा ग्राफ आहे तो देऊन टाकायचा। बघू शकता प्रॉपर असा इफेक्ट बसलेला आहे त्याला। आणि जिथं तर आपण दुसरी की मारली तिथं यायचं आणि तिथून एक फोटो ॲड करून घ्यायचा तुमच्या याचा। आता बघा मी फोटो एडिट केलेला आहे, तुम्हाला जर अशा प्रकारचा ऑइल पेंट फोटो बघायचा पाहिजे असेल तर मला नक्की मेसेज करा, मी तुम्हाला याच्यावर नक्की व्हिडिओ आणेल। नंतर खाली जायचं, स्क्रोल करायचं, लेअर नावाचं ऑप्शन येईल, लेअरवर जाऊन ती जी लेअर आहे ती मागं ढकलून द्यायची, जेणेकरून ते फोटो जो आपली पहिली PNG होती त्याच्या मागं चालला जाईल। आणि तुम्ही बघू शकता आता याला पण जसं आपण पहिल्या याला इफेक्ट मारला तसं याला पण सेम तसाच मारायचा आहे, पहिले की मारून द्यायची। की मारून घ्यायची, डबल जिथं बीट बसते तिथं दुसरी की मारून द्यायची आणि मग दुसऱ्या याच्यावर आणून ते फोटो वर करून घ्यायचं जिथं आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा। आणि मधात आणून त्याला ग्राफ 2 जसं आपण पहिल्या याला मारलं सेम तशीच प्रोसिजर त्याला द्यायची आहे, त्याला पण सेम तसंच फ्लो 2 नंबरचा एक ग्राफ येतो तो द्यायचा आहे। ओके प्रॉपर। आता याला काय करायचं आहे, एक इफेक्ट मारायचं आहे, तिथंच खाली जाऊन ॲडजस्टमध्ये जायचं, थोडं साईडला स्क्रोल केल्यावर ॲडजस्ट येतं, तिथं जाऊन सॅच्युरेशनमध्ये जायचं आणि पहिली जिथं बीट येते ना, पहिली जो फोटोची बीट आहे तिथं येऊन सॅच्युरेशन -50 करायची त्याची, बस। ओके तुम्ही बघू शकता एकदम ओके असं एकदम कडकमध्ये त्याला एकदम इफेक्ट बसलेला आहे। आता त्याच्या पुढं काय करायचं आहे आपल्याला, सिम्पलमध्ये आपल्याला ॲड याच्यावर जायचं ओव्हरलेवर आणि जसं पुढची जी आपली एक PNG आहे ती ॲड करून घ्यायची। तर तुम्हाला अशी PNG बनवायची असली
नक्की मेसेज करा, मी तुम्हाला नक्की सांगेल कसं बनवायची. याला पण आता याला फक्त आपल्याला काय करायचं आहे, इफेक्ट मारायचा आहे. पहिले आपण त्याला की लावली, याला फक्त इफेक्ट मारायचा. याला ॲनिमेशन जाऊन शेक करायचा. जो आपण बॅनरला म्हणजे बॅकग्राऊंडला लावला तो आपण याला लावणार आहे. आता फक्त प्रॉपर बघायचं बीट कुठून सुरू होती आणि कुठे संपती, तिथं त्याच्यानुसार याला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. बघू शकता मी एकदम असं प्रॉपर ठिकाणी असं ॲडजस्ट करतोय, साईड कट कॉप करून. बघू शकता इथं असा प्रॉपर ठिकाणी बसलेला इफेक्ट आपला. आता इथं येऊन आपल्याला काय करायचं, ॲड ओव्हरलेवर जायचं. खाली जाऊन जे आपली पुढची PNG आहे ती नरेंद्र मोदी साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब त्याची घ्यायची, फुल ओढून घ्यायची, तिला फेस टू फेस करून घ्यायची. आणि आता जसं आपण पहिल्या PNGला खालून वरची इफेक्ट लावला होता, असं याला लेफ्ट साईडहून राईट साईडला इफेक्ट मारायचा आहे. म्हणजे ती PNG लेफ्ट साईडवरून राईट साईडला आली पाहिजे अशी इफेक्ट मारायचा. सेम तशीच प्रोसिजर. पहिले त्याला की मारून द्यायची आहे, थोडं जिथं बीट संपते तिथं डबल एक की मारायची. आणि मधात लो टूचा हे मारून द्यायचा, ग्राफ मारून द्यायचा. तर भावानं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला एडिटिंगबद्दल काही प्रॉब्लेम आला तर आपल्या इंस्टाग्राम पेजला मला तुम्ही मेसेज करू शकता, मी त्याचा रिप्लाय तुम्हाला तिथे देऊन टाकल. ॲपची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, मटेरियलची लिंक डिस्क्रिप्शन दिलेली आहे. मटेरियलला पासवर्ड आहे. आणि मटेरियल फ्रीमध्ये पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. तर तसं आता आपण हे बघू शकता, आपण हा एक फोटो ॲड केला, सेम तसाच हा दुसरा फोटो आपल्याला ॲड करायचा आहे. तुमच्या याच्यावर जर तुम्हाला दुसरा नसेल टाकायचा तर तुम्ही टाकू नये, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला टाकायचा नसेल तुम्ही नाही टाकू शकत. जसं आपण पहिल्या फोटोला लेफ्ट टू राईट घेतलं तसं इथं आपल्याला राईट टू लेफ्ट घ्यायचं आहे, अपोजिट करायचं आहे त्याला, त्याच लेअरला खाली फक्त. आणि याला पण तसंच फ्लो टू नावाचा ग्राफ मारून द्यायचा आहे, जे करून बीट बरोबर बसते, प्रॉपर बीट बसते. सेम फोटो येतात. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपला जो शेवटचा PNG आहे याच्यामध्ये आपण जे आता एक सर्वात लास्टची एक PNG आपलाच विश्वासू नावाचा जो PNG असतो ते आपण बनवून घेतला आहे. ते आपण पिक्सल लॅबवरून बनवलेला आहे. तुम्हाला जर तसं बनवायचं असला तर तुम्ही नक्की मला मेसेज करा, मी सेम तुम्हाला याची PLP फाईल बनवेल. इथं आपलाच विश्वासू, फक्त आपण आपला यूज केला आहे. याला आपण प्रॉपर ॲड करून घेऊ, जेवढा व्हिडिओला पाहिजे तेवढा फुल त्याची लेअर शेवटपर्यंत वाढून घेऊ. आणि याला पण आपण तो इफेक्ट मारू जसा आपण ज्या PNGला मारला होता पहिले, शेक इफेक्ट, शेक अवे नावाचा इफेक्ट मारून देऊ. बघू शकता प्रॉपर असा इफेक्ट बसतो इथं. आणि तो बीटला एकदम प्रॉपर बसतो, जो म्युझिक आहे ना त्याला तो एकदम प्रॉपर बसतो. इथं तुम्हाला ऐकून आहे ना, पण प्रिव्ह्यूमध्ये तुम्हाला दाखवून देईल मी, बघितलं असेल तुम्ही प्रिव्ह्यूमध्ये एक नंबर इफेक्ट बसतोय. आता काय करायचं, सर्व लेअर कट करून टाकायच्या. इथं एक नाही का बीट आहे अशी डीप जातं थोडं वाईस, इथं थोडं त्या म्युझिकमध्ये डीप जातं. तर इथं आपल्याला काय करायचं, सगळं लेअर 17 आलं ना की पूर्ण इथं डिलीट करून घ्यायचं. आता इथं आलं की तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं, इथं स्क्रीन मोठी करून याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेतला की तुम्हाला सर्वात सोपं पडतं इथं. आणि त्याला प्रॉपर कट करायचं, म्हणजे क्रॉप करून घ्यायचा, किती झाला तेवढा क्रॉप करून घ्यायचा. आणि क्रॉप झाल्यानंतर इथं जिथं ही लेअर संपते ना तिथे तो ॲड करायचा आहे. तर मी डायरेक्ट त्याचं स्क्रीनशॉट काढून ठेवला, मी तुम्हाला डायरेक्ट ॲड करून दाखवतो. इथं मी जो डायरेक्ट असे क्रॉप करून घेतला आहे तर तो ॲड करायचा. आणि तुमच्याने आता तो ॲडजस्ट करायचा, प्रॉपर ॲडजस्ट झाला पाहिजे. जिथं बीट संपते ना तिथं तो ॲड करायचा. 17 सेकंदवरची बीट येते
तिथं येऊन त्या बीटला आपल्याला कॅमेरामध्ये जाऊन व्हर्टिकल ब्लर टू नावाचा इफेक्ट मारायचा आहे. आता इथं थोडं नाही का, इथं फोटो थोडं थोडे कमी जास्त झाले तर मी प्रॉपर ॲड करून घेतो. इथं थोडं क्रॉप करून घेतो. तुम्ही आता हे मी गडबडीमध्ये केलं आहे म्हणून थोडं झालं. तुम्ही त्याला थोडा टाईम द्या, एकदम मस्त व्हिडिओ बनेल, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही जेवढा त्याला टाईम देणार तो तेवढा भारी व्हिडिओ बनणार. बघू शकतो एकदम प्रॉपर असा व्हिडिओला बसलेला आहे बीट. आता काहीच नाही करायचं, सर्वात सोपं तुम्हाला शेवटपर्यंत ओढून घ्यायचं. त्यानंतर अंदाजे पुढं थोडं आल्यावर एक जायचं इफेक्टमध्ये जायचं आणि बॉडी इफेक्टमध्ये जायचं आणि त्याच्यानंतर साईडला स्क्रोल करायचं, स्ट्रोकमध्ये जायचं. स्ट्रोकमध्ये गेले ना तुम्ही की तुम्हाला एक स्ट्रोकमध्ये खाली स्क्रोल केल्यावर तुमच्या याने तुम्ही घेऊ शकता. तुमच्या याच्यावर असतं की तुम्हाला कोणता घ्यायचा आहे. मी माझ्या याने घेतलेला आहे, स्ट्रीमर स्ट्रोक म्हणून इफेक्ट यूज केलेला आहे. तुम्ही बघू शकता तो एकदम असं प्रॉपर असं एक इफेक्ट मारतो आहे. आता व्हिडिओला लास्टपर्यंत करून घ्यायचं. तुमच्या याच्यानुसार तुम्ही त्याला टाईम द्या, भारी बनेल व्हिडिओ. आणि ॲनिमेशनमध्ये जाऊन फेड आऊट देऊन टाका. तर आपला व्हिडिओ तयार आहे. आजच्यासाठी एवढंच. तर भावांनो, भेटूया नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर काही प्रॉब्लेम नाही भावांनो. तुम्ही आपल्याला एक्सपोर्टमध्ये जायसाठी वरती जायचं आहे, सेटिंग बघून घ्या. मी जी केलेली तशी तुम्हाला प्रॉपर ठेवायची आहे. चला तर भावांना भेटूया नवीन अशा व्हिडिओमध्ये.